ओके. त्याच्यानंतर तुम्हाला आता मी सांगणार आहे सेकंड व्हिडिओमध्ये सबट्रॅक्शन कशी करायची. सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी, ज्याला मराठीमध्ये म्हणतोय आपण सबट्रॅक्शन. ओके, सबट्रॅक्शन. ठीक आहे, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो रे, वजाबाकी. माझं अक्षर खूप खराब आहे त्याच्यामुळे समजून घ्या. ठीक आहे. ओके, सबट्रॅक्शन करताना काय करायचं आहे. ओके, ठीक आहे. समजा तुम्हाला 7 दिला आहे आणि 7 - 4 आहे. काहीच नका करू, हाताचे फिंगर्स घ्या, 7 फिंगर्स घ्या, त्याच्यामधून 4 मायनस करा. 1 2 3 4 किती उरले, 3. ओके, इतकं सोपं तुम्ही करू शकतात. ठीक आहे. आता काही जण येतील की सर वरची संख्या छोटी आणि खालची संख्या मोठी राहिली तर काय करायचं. तेच आपण इंटिजर्समध्ये शिकणार आहे, इथे नाही. ठीक आहे. चला, 2 अंकी संख्या 1 2 -6. ओके, असं आलं तर काय करायचं. ठीक आहे. सर नाही कळत आहे, आता 12मधून 6 गेले तर काय करायचं. तर बेसिकली सिम्पल गोष्ट करायची. खालचा जो नंबर आहे तुमचा 6, त्याच्यामध्ये किती ॲड केलं तर 12 येतील. चला मोजायचं बोटांनी. 6मध्ये किती ॲड केलं 12. 6 7 8 9 10 11 12. किती फिंगर्स ॲड करावे लागल्या, 6 फिंगर्स ॲड करावे लागल्या. म्हणजे 12मधून 6 गेले तर किती उरणार आहे, 6. थोडं आणखी एक करू आपण. 15 - 8 केलं. ओके, ठीक आहे. आता हे डायरेक्ट 15 आहे. काय करायचं अशा वेळेस, सेम मोजायचं. 8मध्ये किती ॲड केलं तर 15 होतील. चला, 8 9 10 11 12 13 14 15. ओके, 7 म्हणजे 15मधून 8 गेले तर किती येणार आहे, 7 येणार आहे. हे असं सिम्पल करू शकतात तुम्ही. मोठा नंबर असेल सर 34 - 9, काय करायचं आता. ओके, तर 34 आहे सर, 9पासून 34पर्यंत मोजायचं का, नाही. ठीक आहे. मला सांगा रे, आपल्या घरी जर का साखर संपली, पाहुणे आले, तर आई काय करते किंवा तुम्ही काय करणार. ऑब्विसली तुमच्या शेजारच्या लोकांकडे जाणार, तुम्ही शेजारच्या मावशींकडे जाणार. तसा हा 4 येतो या शेजारच्या 3 काकूंकडे आणि यांना विचारतो, काकू आम्हाला साखर द्या. मग तुम्ही काय करता, काकूचा डब्बा घरी घेऊन येतात, त्यांच्या घरातलं, तुमच्या शेजारच्यांच्या घरातलं साखरचा पूर्णच्या पूर्ण डब्बा घेऊन येतात का, की आपल्याला जेवढी लागेल तेवढी घेऊन येतात. ऑब्विसली आपल्याला जेवढी लागेल आपण तेवढी आणणार आहे. आपल्याला लागतोय 1, मग इथून 1 घेतला तर इथे किती उरले, 2. तो 1 याच्या पुढे ठेवायचा. आता मला सांगा किती झाले रे, 14. चला, 9पासून 14पर्यंत मोजा. 9 10 11 12 13 14 किती आले रे, 5. म्हणजे 14मधून 9 गेले तर किती उरणार आहे, 5 उरणार आहे. तिथे लिहून घ्या 5. हा 2 तसाच्या तसा. म्हणजे 34मधून 9 गेले तर किती येतात, 25. परत एक करून दाखवतो तुम्हाला. 41 7 घेतो, 47 मायनस परत 9 घेतो. ओके, ठीक आहे. सर आता काय 47 9पासून 47पर्यंत मोजायचं, अजिबात नाही. सेम गोष्ट, साखर संपली आहे, कोणाकडे जाणार, शेजारच्या काकूंकडे. त्यांचा डब्बा घेऊन येणार का, नाही. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी 1 वाटी 2 वाटी आणणार. तसंच आपल्याला किती पाहिजे, 1 पाहिजे 7च्या पुढे. मग ह्या 4मधून आपण काय घेणार, 1. 4मधून 1 गेला तर किती आले, उरले 3. आणि हा 1 इथे समोर ठेवायचा आहे. आता 17मधून 9 गेले तर काय करायचं, कसं करणार, 9पासून 17पर्यंत मोजा. ठीक आहे. चला, 9 10 11 12 13 14 15 16 17 किती आले, 8. म्हणजे 17मधून 9 गेले तर किती येतात, 8 येतात. आणि हा 3 काय करायचा सर, बाळांनो 3 जसाच्या तसा खाली घ्यायचा. म्हणजे किती आन्सर आलं, 38. मग असं कितीही मोठं गणित असू द्या, तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकतात. लिहून घेऊ आपण. 3 1 2 3 -2 8 9 7. अरे बापरे, काय करायचं सर. मग सेम गोष्ट करायची. 3मधून 7 जाणार आहे का रे, नाही, छोटी संख्या जातो, पण ते आपण इंटिजर्समध्ये शिकणार आहे. ठीक आहे. मग 3 कोणाकडे येतो, 2कडे. काय घेतो, 1 घेतो, जो त्याला लागतोय. मग इथे किती उरणार आहे, 1. इथे 1 आला. 13मधून 7 सेम करा, 7पासून 13पर्यंत मोजा. 8 9 10 11 12 13 किती आले रे, 6. म्हणजे 7मध्ये म्हणजे 13मधून 7 गेले तर किती येणार आहे, 6. आता इथे 1मधून 9 जाणार आहे, नाही. हा 1 याच्याकडे येतो, हा पूर्ण देऊन टाकतो. मग 1मधून 1 गेला, इथे किती उरणार आहे, 0. इथे किती आला, 1. 11मधून 9 गेले, काय करणार, 9पासून 11पर्यंत. 10 11 किती आले रे, 2. इथे लिहिणार 2. 0मधून 8 जाईल का, नाही. मग हा 0 पण कोणाकडे, 3. याच्याकडून 1 घेतो, हा तो 1 इथे लावतो. 3मधून 1 गेला तर किती उरणार आहे, 2. 10मधून 8 गेले तर किती उरतात, 8पासून 10पर्यंत मोजा. 1
सॉरी 9 10 किती, परत 2 आणि 2 मधून 2 गेलं तर किती 0. अशा पद्धतीने तुम्ही सबट्रॅक्शन करू शकतात. नाही समजलं व्हिडिओ स्लो करा, परत बघा. आणखी एक करून दाखवतो. सबट्रॅक्शन खूप जणांना अवघड जातं. 7 1 2 3 ओके मायनस 5 7 6 4 ओके ठीक आहे चालेल. चला 3 मधून 4 जाणार आहे नाही. 3 कोणाकडे येतो 2 कडे. काय घेतो 1. 2 मधून 1 गेला किती उरले 1 आणि जो घेतलेला 1 आहे तो कोणाच्या पुढे येणार आहे 3च्या. किती आले 13. 4 पासून 13 पर्यंत मोजा. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती आले 9 म्हणजे 13 मधून 4 गेले तर किती उरणार आहे 9 उरणार आहे. 1 मधून 6 जाईल का नाही. हा 1 ह्या 1 कडे येतो. हा 1 देऊन टाकतो त्याला 1 पण 1 मधून 1 गेला तर किती 0. ओके 11 मधून 6 गेले किती उरणार मोजा. 6 पासून 11 पर्यंत 7 8 9 10 11 किती आले 5 म्हणजे याचा आन्सर काय 5. 0 मधून 7 जाणार आहे का रे नाही. मग हा 0 सुद्धा शेजारी येतो. कोणाकडे येतो 7 कडे. 7 कडून 1 घेतला तो पुढे आला. 7 मधून 1 गेला किती आले 6. 10 मधून 7 गेले किती उरतात मोजा. 7 पासून 10 पर्यंत 8 9 10 किती आले 3. 6 मधून 5 गेले किती उरणार आहे 1. अशा पद्धतीने सबट्रॅक्शन करतात. सिंपल गोष्ट सांगतोय. मोठवरती मोठा नंबर असेल छोटा नंबर असेल समजा एक घेतला आपण घेतलं की आता 29 घेतलं मायनस ओके याला आपण आहे ना छोटं करू. 25 घेतलं मायनस 8 आहे ठीक आहे. मग मला सांगा 5 मधून 8 जाणार आहे नाही. 5 कोणाकडे जाईल 2 कडे. 2 कडून किती घेईल 1 घेतला. 2 मधून 1 गेले किती उरले 1. आता 15 मधून 8 जाणार आहे का म्हणजे कसं करायचं सर नाही समजत आहे. 8 पासून 15 पर्यंत मोजा ठीक आहे. मला सांगा 8 पासून 15 पर्यंत 9 10 11 12 13 14 15 किती बोर्ड फिंगर्स आले 7 म्हणजे तुमचा आन्सर काय आहे 7. 15 मधून 8 गेले तर किती येणार आहे 7 आणि वरती 1 आहे मायने खाली कोणीच नाही. मग 1 मधून 0 गेला किती उरणार आहे 1 17 म्हणजे 25 मधून 8 गेले तर किती आन्सर येतं 17. अशा पद्धतीने तुम्ही सबट्रॅक्शन करू शकतात. इझी पीझी आहे. बाय. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपण मल्टिप्लिकेशन करूया.